नमस्कार मंडळी। आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि रंग केशरी आहे। तर आज आपण केशरी रंगाची रेसिपी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ते ऑरेंजेस घेतलेले आहेत जेणेकरून आपल्या रेसिपीला नॅचरली ऑरेंज कलर येईल। तर चला बघूया रेसिपी काय आहे। सर्वात आधी सगळे ऑरेंजेस व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि फुसून त्यांना कोरडं करून घेतलेले आहे। तर आता आपण त्यांना सोलून घेऊयात। सुरीच्या साहाय्याने मी सालीचा एक भाग काढून संपूर्ण ऑरेंजेस सोलून घेतलेले आहेत। ते आपण आता मोकळे करून घेऊया। प्रत्येक फोड मोकळी करून घ्यायची आहे आणि प्रत्येक फोड अशी मी दाखवते त्याप्रमाणे मधून तोडून त्याला व्यवस्थित चेक करायचं आहे। आतमध्ये बी आहे का ते बघायचं आहे। तर बी असेल तर ते आपल्याला बाजूला काढायची। अशाच प्रकारे मी सर्व फोडी चेक केला तर त्याच्यामध्ये मला 2 बिया सापडलेल्या आहेत। पण या 2 बिया सुद्धा आपली पूर्ण रेसिपी कडू करू शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक सर्व बिया आपल्याला या रेसिपीसाठी काढून घ्यायच्या आहेत फोडींमधून। तर त्या मी सर्व फोडी एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर केलेल्या आहेत। मी थोडंसंच पाणी घालून मी त्यांना आता वाटून घेत आहे, कारण आपल्याला याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे। पण हा ज्यूस प्लास्टिक किंवा काचेच्या बाउलमध्येच तुम्ही काढा शक्यतो, नाहीतर स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या बाउलमध्ये काढला तर ऑरेंजच्या ज्यूसच्या आंबटपणामुळे त्याची रिॲक्शन होऊन चव चेंज होऊ शकते। हा रस आपल्याला 2 वेळा गाळून घ्यायचा आहे, कारण त्याच्यात जरासुद्धा आपल्याला केसर नको आहेत। व्यवस्थित प्युअर रस आपल्याला हवा आहे। तर रस मी इथे मोजून घेत आहे। तर 3 कप रस आपल्याला इथे पाहिजे आहे। 3 कप रस आपण मोजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जर रस तुम्हाला कमी पडत असेल तर पाणी घालून इक्वली 3 कप तुम्ही तो रस करा, नाही तर रेसिपीचा रेशो चेंज होतो आणि रेसिपी बिघडू शकते। तर 3 कप रसासाठी 1 कप कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे। हा परफेक्ट रेशो आहे, हा चुकवायचा नाही। तर जो कॉर्नफ्लॉवर आणि रस आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपल्याला याची व्यवस्थित स्लरी तयार करून घ्यायची आहे, गुठळ्या न पाडता। तर बघा मी व्यवस्थित एका डायरेक्शननी हलवत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आता आपण झाकून बाजूला करून ठेवूया आणि आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर मी ते एक राऊंड शेपचा टीन घेतलेला आहे, तर त्याला मी तुपाने ग्रीस करून घेते आहे। इथे तुम्ही बटर वापरला तरी चालतं, पण मी पूर्ण रेसिपीमध्ये तूपच वापरलेलं आहे। तर तूप हे पूर्ण टीनला सर्व बाजूनी व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे, कारण आपली रेसिपी व्यवस्थित डिमोल्ड झाली पाहिजे। तर मी हाताने व्यवस्थित सगळीकडे तूप ग्रीस केलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडे ग्रीन कलरचे टूटी फ्रुटी आणि काही मगज टाकत आहे गार्निशिंगसाठी। आणि आता हे टीन आपण बाजूला करून ठेवूया आणि आता पाक करायला घ्यायचं आहे। तर मी एक छोटी कढई गॅसवर चढवलेली आहे, पण गॅस लावला नाही आहे। आधी मी साखर मोजून घेते। आपल्याला 1.5 कप साखर हवी आहे, तर मी आधी कपांमध्ये 1.5 कप अशी साखर मोजून घेतलेली आहे आणि ती कढईमध्ये ट्रान्सफर केलेली आहे। आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून आपल्याला ह्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। एकदा पाणी आणि साखर दोन्ही पॅनमध्ये घातल्यानंतर आपल्याला गॅस लावायचा आणि एकसारखं ढवळत आपल्याला हा 1 तारेचा पाक तयार करून घ्यायचा आहे। बघा मी दाखवते, परफेक्ट 1 तार झाली पाहिजे। तर आता इथं आपली 1 तार झाली आहे, तर मी ते जी आपण स्लरी तयार केली होती ती घालत आहे। फक्त एकदा हलवून घ्यायचं, कारण कॉर्नफ्लॉवरचा थर खाली जाऊन बसलेला असतो। तर एकदा का स्लरी पाकामध्ये ॲड केली की आपण अजिबात त्याला सोडून बाजूला जायचं नाही। तर आता ट्रान्सपरंट होत चाललेलं आहे बॅटर, तर याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे। याच्यामध्ये थोड्या थोड्या अंतराने 1-1 चमचा तूप ॲड करत जायचं आहे। मला एकूण 4 चमचे तूप लागलेलं आहे या रेसिपीसाठी। तर 1-1 मिनिटाचा गॅप घेऊन आपल्याला तूप ॲड करायचं आहे। तर बघा एकदा आपण रेसिपी ती चेक करून घेऊया परफेक्ट झाली आहे का ते। तर गार करून आपण त्याला चेक करायचं आहे। तर बघा मी तुम्हाला दाखवते, व्यवस्थित जेली तयार झालेली आहे आपली। बघा हलवल्यानंतर व्यवस्थित हलती आहे ती। तर आपली जेली परफेक्ट तयार झाली आहे। तर आपण इथे गॅस बंद करायचा आणि जे आपण तयार करून ठेवलेलं टीन होतं त्याच्यामध्ये पूर्ण बॅटर आपलं ट्रान्सफर करायचं। तर व्यवस्थित ही प्रोसेस मात्र गरम बॅटर असतानाच करायची आहे। हे बॅटर पटकन सेट व्हायला सुरुवात होते, त्यामुळे फास्ट प्रोसेस करायची आणि टीन चारी बाजून आपटून त्याला इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं। तर गार झाल्यानंतर बघा
हाताने इझिली कडा सुटत आहेत. आपल्याला हातानेच कडा सैल करून घेऊन ही रेसिपी डिमोल्ड करून घ्यायची आहे. या रेसिपीला हलवा असंही बोललं जातं. तुम्ही याला काय म्हणता नक्की मला कमेंट करून सांगा. तर बघा किती व्यवस्थित जेली तयार झालेली आहे. मी ते कट करून दाखवते तुम्हाला. जर सुरी आपली क्लीन आली तर आपली रेसिपी कम्प्लिटली नीट झाली आहे असं समजून जावं. तर मी सगळे स्क्वेअरमध्ये कट करून घेत आहे. तर तुम्हाला एक स्क्वेअर मी तुम्हाला उचलून पण दाखवते. बघा किती व्यवस्थित झालेलं आहे, एकसारखं कट झालेलं आहे आणि शाईन बघा किती छान आलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. कशी झाली मला सांगा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज बरोबर पुन्हा भेटू. धन्यवाद.